वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु ब्रह्मानन्दं परमसुन्दरं केवलं ज्ञानमूर्ति ब्रह्मातीतं जगन् सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् सर्वे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुं शान्ताकारं निर्विघ्नं पद्मनाभं श्रीयं विश्वाधारं जगन् सदृशं वेदवरं विभागं नक्षेकान्तं कमलनयनं योगिनिर्धारणं विष्णुभवरं सर्वलोकैकनाथं देवती परमानन्दं कृष्णमूर्ते जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे जय जय राम राम जय राम राम श्री गणेशागमन श्री गुरुदेव श्री गोपाल कृष्णाय नमः। जलवंशाला श्राप आज 11वा आणि 12वा स्कंद दोन्ही शेवटचा दिवस आहे म्हणून संपवायचा आहे. हा दशमस्कंद ब्रह्मस्कंद आणि दोन्ही आपण संपवले आहेत. दशमस्कंदाच्या शेवटला कथा सुदामदेवाचा आहे. सुदामदेव दैत्री होता आणि त्यानं भगवान कृष्णाकडे द्वारकेला भेटायला गेला. बायको सांगितलं जा म्हणून भेटायला गेले आणि भगवंताने सन्मान देऊन सुदामपुरी म्हणून त्यांना गाव दिले होते. आम्ही गेलो होतो गेल्या तारखेच्या वर्षी द्वारकेला गेल्या त्यामध्ये आणि सुदामपुरी त्याला पोरबंदर होतात गेलो होतो. त्याला सुदामपुरीचे भगवंतांनी आणि सुदामदेवाला सुदाम राज्य करून दिले होते, श्रीमंती करून दिले होते. हे कथा आणि आपण ऐकलेल्या होता. ही शेवटची दशमस्कंदामध्ये कथा आहे. आता एकादश स्कंदामध्ये 11वा स्कंदामध्ये जलवंशाला श्राप आहे. 11वा स्कंद मूळ मुक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. 11वा स्कंदाला एकनाथ महाराजांनी आणि एकनाथी भागवतून केले. एकच स्कंदाला एकनाथी भागवतून 11,000 ओव्या 335 श्लोक त्यांनी करून ठेवले. पण एकच स्कंदाला एवढं मोठं जे काही एकनाथी भागवत पडो ते ग्रंथ लिहिलेले आहे. एकादश स्कंद मुक्ती स्कंद आहे. एकादश स्कंद मनापासून ऐकून त्यांचे चिंतन करावे तर जीवन मुक्ताला लाभ होतो. हे ज्ञान प्रधान स्कंद आहे एकादश स्कंद. त्यांच्यामध्ये जीवन तत्व सांगितलेले आहे. भगवान द्वारकाधीश पहिले दुष्टांचा तरी संहार केलाच. बघा काही राक्षस ते हे कौवाचं नाश झालं, पांडवाचं विजय झालं. बरेच जे काही राक्षस लोकांचा संहार केला होता आलेला होता. त्या कारणाला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. छोटा मी अवतार घेऊन येतो की दुष्टांचा नाश आणि सज्जनांचं रक्षण करण्याकरिता. सर्व दुष्टांचा नाश केला. जे मी सज्जन लोकांना अवतार घेऊन कृष्ण अवतारमध्ये बरेच राक्षस लोकांना कौरवांना सर्व काही नाश भगवंतांनी केले. आता पुढे विचार केला की माझे मुलं 56 कोटी यादव आहे. बघा भगवंताला बायका होते 16,108. एक बायकोला 10 मुलं एक मुलगी होती. एक बायकोला 10 मुलं एक मुलगी होती. 16,108 गुणिले 11 तर 56 कोटी यादव. सगळं काही गुण होते. सगळं काही गावातले मिलिटरी सगळं मिळून 56 कोटी यादव असं त्यांचे सैन्य होतं. 56 कोटी यादव त्यांचं सैन्य होतं. आणि ते 56 कोटी यादव बघा एवढं मात्र गेले होते की कुणालाही वरे जायचं पाण्याला.
कुणालाही वाईट करून मारायचं. पण कृष्णाचे मुलं होते पण फार बलशाली होते एकापेक्षा. कुणालाही कृष्णाचा सपोर्ट होता, कुणालाही ऐकत होते बसून. आता देवाला वाटलं मी गेलो हे उचलता करतील, लोकांना त्रास देतील. माझेच हे खरं आहे, पण माझं कामच आहे कृष्णाला मारणं, उचलता करणाऱ्याला नाश करणं. त्याकरिता माझंही 56 कोटी गाठवांचा नाश करूनच आपण जायचं असं भगवंताने विचार केला. आपलंच मुलाला मारावं त्या ठरविलं, पण मी कसं मारू म्हणून काय केलं त्याला उपाय. आणि चातुर्मास निमित्त म्हणून दुर्वास ऋषीला बोलून घेतले. दुर्वास ऋषीला बोलून घेतले. दुर्वास ऋषी आणि सर्व काय आपल्या संगतीला ऋषी लोक घेऊन त्या ठिकाणी आलेली आहे. कोण आले तर हरी विश्वामित्र असित करो दुर्वासा प्रभू इंद्रः कश्यपो वामदेव अते वसिष्ठो नारदः. हे सर्व ऋषी लोकांची नावं आहेत. त्या ठिकाणी विश्वामित्र आले, असित ऋषी, कण्व ऋषी, दुर्वासा, भृगु ऋषी, ऋषीचं नाव आहे अंगिरा, कश्यप, वामदेव, अति, वसिष्ठ आणि नारद. इकडे ऋषी लोकांना घेऊन दुर्वास ऋषी आणि द्वारकेला आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आलेले भगवंताचे सन्मान के ऋषी लोकांना सन्मान केल्यानंतर त्यांना म्हणते त्या आत्मासारखे गावी राहा. द्वारकेमध्ये काही प्रवचन हे पोथी पुराण सांगा. त्या आत्माशाखेने 5 दिवस असते तर म्हणून ठेवून घेतले. ठीक आहे. आता दुर्वास ऋषीला काय ठरलं, भोजनात क्रिया होतं, येऊन लगेच प्रेम होतं, त्याने काहीच नाही. खूप खात होते दुर्वास ऋषी. सैनिक उतरसाठी घेणार नव्हतं. सर्व मागे 2 लोकांना आम्ही करतात विचार बोलत घेतात. 700-800 लोक आहेत तरी पुढं काही कमी नाही. कितीप्रमाणे त्यांना काही कमी पडत नव्हतं. सर्वांना आनंदामध्ये रोज पक्वान जेवण राहत होतं. द्वारकेमध्ये बरेच दुर्वास ऋषी आपल्या ऋषी लोकांना घेऊन राहिले. चातुर्मास रोज परमात्म होतं, प्रवचन कीर्तन आनंदाने करत होते. एक दिवशी काय केले, होय उन्मत झालेले एक भगवान कृष्णाचे मुलं थोडे विनोद करा म्हणते. सांब नावाचा मुलगा होता जांबवंतीचा. जांबवंती कृष्णाची एक बायको होती अष्टनायकामध्ये. ते काल सांगितले होते म्हणून जांबवंती बायकोचा मुलगा होता सांब नावाचे, जण सांब होता. आणि काय केले टीका करी असतात ऋषी लोक खरं का खोटं म्हणून सांगायला काय केले, कपडे आणले पुढे पोटामध्ये घालून ब्रेड बांधले, कपडे असं मध्ये ठेवून बांधले म्हणजे पोट गेले. त्याला डोंगर देशी गेले, थोडे घातले ते सांगायला घालून म्हणजे ते दुर्वास ऋषीकडे घेऊन गेले. महाराज तुम्ही काय ज्ञानी आहात, हे आमची मुलगी गरोदर आहे, त्याला काय मुलगा होते मुलगी होते म्हणते. आता बघा हे ज्ञानी लोक होते, ऋषी मुली लोक तपस्या करून तिकडे ज्ञान फार होतं. म्हणजे विरोध करताना तुम्ही मला मुलगाही होत नाही, तिथे मुलगी होत नाहीये, मला मुसळ होईल होता. मुसळ लोक जास्त मुसळ होईल घाबरले बरं. आणि घाबरून ऋषी राजाकडे आले आणि येऊन सांगितले. आणि असं असं आम्ही विरोध केला होता दुर्वास ऋषीला, श्राप मिळालेला आहे, कसं करावं. मग तेव्हा घरी म्हणते असं करायचं नव्हतं. असले काही विनोद ऋषी लोकांना आपण करू नये असं सांगितले. सांगितल्यानंतर घरचे काय होतं, झालं बघा. आता झाल्यानंतर काय करावं होता. उघडले राजा म्हणतात मी चूक आहे फार उन्मतपणानं. जननिष्य आम्ही कोणता मुसलम कुठं नाश येईल आणि ते मुसळ निघेलं त्याचे तुझे कुठं नाश होईल. फक्त साहेबाला एकूण भगवंताला नाश करायचं होते यादवाचं म्हणून साथ दिले. ते पोट कपडा काढल्यामध्ये मुसळ निघालं लोखंडाचं. ऋषी राजा म्हणते आता काय करणं का, आणि विनोद करणं बरोबर आहे ना, केवळ विनोद जास्त करणं कोणी आता सध्या तरी एकमेकाला विनोद जास्त करणं बरोबर नको. कारण की विनोद करण्यामध्ये जे भांडणी होत असतात विनोदामध्ये, म्हणून विनोद करणं हे चुकीचं आहे. मी काय केलं, उघडशी राजा सांगितल्याप्रमाणे त्या मुसलाला बारीक 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 चुके केले, काढून काढून सोय केले, त्याला समुद्रामध्ये टाकून दिले. इथे समुद्र आहे आणि ते जर प्रवासाला समुद्र आहे. इथं मंदिर आहे बघा महादेवाचं, आणि ते द्वारकांसाठी मंदिर आहे तिथे, आणि ते चूर्ण करून समुद्रामध्ये टाकून दिले. बघा ते चूर्ण केले केली वरे ते पोहत जाते बारीक. लोखंड टाक्या म्हणत आहे पण बारीक चूर्ण केले की बरेच जे काही राहते ते चला जाते. समुद्राच्या वरून वाहत 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 प्रभासात क्षेत्राला, प्रभासात क्षेत्राला, प्रभास क्षेत्र म्हणजे जे महादेवाचं मंदिर आहे सोमनाथ मंदिर, आणि त्यांच्या सोमनाथ मंदिरपर्यंत आलं.
सोमनाथ मंदिरच्या 5 किलोमीटरवर आहे ते प्रवासा क्षेत्र आहे. इथल्या प्रवासा क्षेत्रामध्ये बघा अजूनही तुम्ही गेलं असताना आणि तेव्हा गेलो होतो त्या 5-6 किलोमीटरवर एक फार मोठं भव्य मंदिर आहे. तसं तुमचे सोमनाथचं मंदिर आहे त्याला थोडंच लहान आहे आणि त्या मंदिरमध्ये कृष्णाचं मूर्ती आहे. कृष्णाचं बसलेलं आहे, गाधाने बाण मारलाय, पायाला लागलेला आहे. ती मूर्ती तिथं मध्ये सुंदर मूर्ती बसलेली आहे. मंदिर फार मोठं आहे. तिथेच्या बाजूला प्रभासा क्षेत्र हेच आहे. पुढे पुढे समुद्र आहे, पाणी केव्हा केव्हा आणि मग ते मध्ये येते आमच्याकडे इथंपर्यंत येते. प्रभासा क्षेत्रामध्ये मग पुढे काय झालं मग ते टाकून दिले ती वाहत वाहत एका ठिकाणी जाऊन झालेला लागलं. तिथं येसिका नावाचं एक जेवारीवाडी एक हे होते झाडं होते आणि त्यातले काय झालं एक जे एवढं मोठं तसं राहिलं होतं. एक मासे धरणाऱ्याने काय केला तर ते जाळ्या घालून मासे धरला. मासे आणून फाडते पोट आहे मध्ये ते लोखंड मिळालं आणि त्या लोखंड छान मध्ये त्याचं एक बाण केलं. त्याला त्याचं एक बाण करावं लागलं. त्याचं बाण केला त्यानं आणि बाण करून तसंच ठेवला होता आणि बाण करून ठेवला. तेच बाण करून आणि ते होतं म्हणून वाली रामजन्मामध्ये आणि कृष्णामध्ये ती झाला होता व्याध आणि त्यानं तेच बाण मारला होता. भगवंताला लागलं होतं पायाला आणि भगवंत तिथून वाहत वाहत जगन्नाथ किनारे काले सांगितलं बघा तिथं मूर्ती करून बसवले आहेत. लाकडाचे मूर्ती सर्वांना माहिती. सगळे लोक जगन्नाथला कमी जास्त लक्षाचे तेथूरचे सगळे लोकांच्यावर आलेले आहात. झालं बघा सगळं झालं. सप्तजी ठिकाणांचे धाम झालेले आहेत. जगन्नाथचे झाले, रामेश्वर झाले, काशी झालं, हरिद्वार झालं, काकीचे सांगत द्वारका झालं आणि संतपुन्हा नैमिषारण्य झालेलं आहे. आणि 3 वर्ष पॅटर्नला केलं. 3 पंढरीमाला 7 केलो आम्ही आणि दासबोध ग्रंथ वाचून ह्यालाही 7 केलो आम्ही. सज्जनगडे 7 किलो आहे. सज्जनगडाला कुठेही 7 किलो होतो आम्ही. भगवंताची कृपा आहे. देवाला शक्ती दिला होता. सर्वांचे सहकार होते माझे मागे. सर्वांना घेऊन जाऊन भव्य जे काही सत्कार आम्ही त्या ठिकाणी केलेले आहोत. मग तेच बाणानं मारला होता व्याधानं भगवंताला रपायला लागलं होतं. पुढे तेच भगवंत पुढे जगन्नाथला जाऊन तिथं असं स्थापना झालं त्यांचं. असे काही पुढे काय झालं आपशा पण होऊ लागले द्वारकेमध्ये. उद्धवाला भगवान म्हणतो आता माझा अवतार संपलेला आहे. 100 वर्ष झाला आता माझे अवतार संपायचे वेळ आले. आता प्रवासाला जाऊ चल. सगळे मुलांना घेऊन प्रवासा क्षेत्राला आलेले आहेत. प्रवासा क्षेत्राला आल्यानंतर मग तिथं जे शिका दिलं होतं या घाटावळी. आता बघा ते लोकच यादवाचे थोडे आगाव होते. तुला 56 कोट होते का थोडे होते का सांगा. मी एवढा म्हणजे तुला काय समजायचं आणि तुला बरे पडायचं. आता बघा हे गावात एका बापा आईला लहान मुलं असतं की कुणाला गावात ऐकत नाही. त्यांचे 56 कोट यादव होते एका एकाच. कुणाला काय भीत होते लोक आज दुर्जन होते व दुष्ट होते. म्हणजे काय झालं होतं 10वे पिढे सांगतो कृष्णाचे 56 कोटी यादव होते पुढे पिढे म्हणते. आता पिढ्यावर माणूस गणेश होते बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट बुद्धी झाल्यानंतर एकमेकाला ते जे गुप्ते होते ते शिका झाड ते उत्तर घेऊन एकमेकाला मारून घेऊन आणि सगळे मरून गेले. आता तरी एक जगन्नाथपुरीला गेला. मरून गेल्यानंतर आता इकडे काय झालं म्हणजे आणि भगवान उद्धवाला म्हटले की जेव्हा आता माझंही अवतार संपायचं वेळ आलं आहे. तुम्ही काय करा तुम्हाला तुम्हाला शाप आहे तुम्ही जाऊ शकत नाही आहे. बद्रिकाश्रम तुम्ही जाऊन घ्या. तिथं तुम्हाला शाप घालू शकत नाही आहे. आता बघा ऋषिकेशपासून पुढे बद्रिकाश्रमच आहे. ऋषिकेशपासून पुढे बद्रिकाश्रमच आहे. तिथं जा तुम्हाला कोणी काय करू शकत नाही. मग तेव्हा उद्धवानी म्हणाले की मला काहीतरी ज्ञान सांगा मला ते ज्ञान सांगा. आता तेव्हाच ते उद्धवाला आणि भगवंतानी ज्ञान सांगितलं. तिथं होते मैत्रे ते दोघांनी तिथं भगवान कृष्णाचं आणि ज्ञान ऐकलेले आहे. जसं अर्जुनला सांगितले होती गीता तसं इथं उद्धवाला आणि त्याच हे जे काही आणि उपदेश ज्ञानाचं आणि त्या ठिकाणी केलेले आहे. प्रवासा क्षेत्रामध्ये केलेले आहे. आणि उद्धवाला म्हणजे तू जा इथून आणि बद्रिकाला तर मरतोच बघतो म्हणून पाठवून दे. आणि उद्धव फिरत फिरत वृंदावनाला आला. वृंदावनाला फिरणं आली आहे. थांबला होता तर विदुर भेटले. विदुरजी मला वाट पाहत होतो. कृष्णानं मला काही भागवत ज्ञान सांगितलेलं आहे मला सांगायचं आहे.
सांगायचं म्हटलं त्यांनी सांगा मला. आणि म्हणते मला यादवाचं मला ऋषीचं श्राप आहे, यादव राहू शकत नाही एका ठिकाणी म्हणून तिथं त्याला म्हणावं लागते हे जातं प्रत्येक आश्रमाला. पण ज्ञान सांगत असताना तिथं मैत्रेयी होते, त्यांनी हरिद्वारला आहे तर तुम्ही जा हरिद्वारला, तुम्हाला जे किडनी काढावले भेटतील, तुम्हाला भागवत ज्ञान सांगतील. अशाप्रमाणे सांगून उद्धव गेले बद्रिकाश्रमाला आणि तिथून चालले हरिद्वारला. काल झालेल्या आहे आपल्या परवाशी त्यांनी बद्रीनाथला जाऊन दर्शन करून केदारनाथ दर्शन करून हरिद्वारला आले. तिथं मैत्रिणीचं पीठ झालं, लोकांचा समाज झालं, मागे कथा म्हणून गेलेला आहे. तिथं पुढची कथा काय आहे म्हटलं तर एकदा फिरत 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 नारद मुनी आणि द्वारकेला आले होते. आणि हरिकृष्ण परमात्मा प्रवासाला जाण्याच्या पूर्वी मी नारदाला म्हणाले श्रीकृष्णाने माझे आईबाप मला मुलगा समजतात, त्याला काही ज्ञान नाही, तुम्ही काय करा, मी सांगितलं तर बरं वाटणार, मुलगा असतो बापाला आईला ज्ञान सांगते असं वाटतं, तुम्ही ज्ञान सांगा असं नारदाला म्हणाले. तेव्हा नारद ऋषी वसुदेवाकडे आले आणि वसुदेवाला भेटले. वसुदेव नारदाला पाहिले, आसन दिले, पूजा केली, षोडशोपचार मग तेव्हा आणि विचारले वसुदेवानं नारदाला आमचे कल्याण कसे काय होईल उपाय सांगा आणि भागवत धर्माचा उपदेश करा. नारदाला वाटले मी सीधा उपदेश देऊ लागलो तर ह्याला खरं वाटत नाहीये, म्हणून वसुदेव महाराज हेच प्रश्न एकदा मग त्यांनी एक सुरू केली कथा सांगायला. उत्तर मी सुद्धा दिलो ह्याला पटत नाहीये, थोडं वेगळं भावनेनं सांगा काय म्हणून त्याला. वसुदेवा एकदा काय झालं होतं म्हणजे तुमच्या सगळे प्रश्न जनक राजानं नवयोगेश्वरला केले होते. कारण नवयोगेश्वर होते वृषभऋषीचे मुलं, 100पैकी वृषभदेवाचे 9 मुलं होते. ते 100पैकी नवनारायण हेच नवनारायण होते. नवनाथ हे झाले पुढे 9 जे काही मुलं होती ते 100पैकीचे. त्याच्यातून जे काही मोठा मुलगा भरत होता त्यानं तरी मुक्त झाला हे कथा मागे कोण केलेला आहे. आणि ते 9 भाऊ जे विश्वसेने प्रसिद्ध होते आणि ह्याचे नाव आहे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, विप्पलायन, अग्निहोत्र, धनुवीर, शमस, करभाज हे 9 जे काही नवनाथ पैकीचे आहेत हे ऋषभदेवाचे मुलं होते. आणि हे 9 आणि एकदा काय झालं होतं म्हणजे जनकराजांच्या घरला गेलेले होते. गेले असताना जनकराजाने काय केलं, मधून येऊन नवयोगेश्वरला पाहिला, एकदाच पाया पडला 9 लोकांना. तेव्हा कवी विचारले का हो एकदाच पाय पडलेले आहात असं का, तर म्हटला क्षणभंगूर हा ते आहे, कुठला माहिती एकाला पाय पडत गेलो ते म्हणून घ्यायचं कसं करू, उरलेले माणूस उरले लोकांचे पाया पडणं होत नाही म्हणून मी एकदाच पाया पडलो सगळ्याला. त्यांना वाटतं हे ज्ञानी हे विद्वान आहे असं वाटलं त्या नवयोगेश्वराला. पण विद्वान लोकांना चांगल्या माणसाला आपण ज्ञान सांगा म्हणजे ज्ञानाचा प्रतिफळ होते असं आहे बरं. म्हणून समजून त्याने काय केले आणि ह्यांना काय ते सांगा म्हणून. तेव्हा जनक राजाने त्यांचं पूजा केली आणि प्रश्न विचारले त्या नवयोगेश्वरला काय म्हणत तरी हरी दुर्लभो मानुष्यो देह जेजी नाव क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभमध्ये वैकुंठस्य दर्शनम. हे प्रश्न आहे. जनक महाराज योगेश्वरांना म्हणाले मनुष्य देह दुर्लभ आहे, आत्ता मिळाले आहे, म्हणून निश्चित राहू नये, आपल्या कल्याणाचे विचार करावे. मनुष्य देहांची क्षणभंगुरता आहे, मनुष्य देह दुर्लभ आहे, तरी पुन्हा भगवंतांचे आणखी दर्शन आपण करायला पाहिजे, दर्शन करावे, तेवढेच दुर्लभ आहे. तुम्ही भेटलात माझे भाग्य फार मोठं आहे अशा प्रकारे. आणि जनक राजा त्या नवयोगेश्वरला म्हणतात तुम्ही लोक भेटतात मला, तुझं भाग्य फार मोठं आहे असं जे काही तुमची प्रशंसा करू लागलेले. आता अत्यंत श्रीमंत होते ना द्या आणि म्हणते माणसाचे मुख्य मंत्री कसे होते, भागवत श्रीमंता सर्व काय आहे किंवा प्रथम विचारले त्या नवयोगेश्वरला. म्हणजे प्रथम कवी जे होते ते आजचा अध्याय 11वा अध्याय पूर्ण ज्ञानोपदेश आहे. प्रथम कवी जे होते की त्यांनी म्हणाले मी सांगतो ध्यान देऊ ऐक राजा, भागवत धर्माचा आचरणाने जीव परमपदाला प्राप्त होतो, दुःखाची निवृत्ती होतोय, भागवत धर्माचा स्वरूप काय आहे तुम्ही ऐका. अशा प्रमाणे भागवत धर्माचं स्वरूप काय आहे हे त्यांनी जन्म मरण गौरव आहे भगवंताचं नामस्मरण सांगू लागले. बरं
औषध आहे भवरोगाचं. भगवत चिंतन करावे, भगवंताचे पादपद्माची उपासना करावे, हेच औषध आहे. कवी योगेश्वर उपदेश देते, भगवंताने आपले विभूती सांगितले. जसं भागवत अध्यायामध्ये विभूती योग आहे की गीतेमध्ये सगळ्यामध्ये मी आहे म्हणते बघा भगवंताने, तसं इथे विभूती योग आहे नवमस्कंदामध्ये. तर ते सगळ्यामध्ये मी आहे जसं भगवान सांगितले 10व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये, तसं इथं सुद्धा आणि भगवंतानी आणि हे नवयोगेश्वरांनी भगवंत स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेले आहे. भगवंताची भक्तीने सर्व कामना पूर्ण होतात. प्रत्येकाला ते पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे ती इच्छा तुमची असते, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. थोडं सांगितलं बघा मी, भाव असल्या विषयी मोठा आहे. काही न तरी एक भावाचे कारण तुका म्हणे आण विठ्ठलाचे, भाव बळे आकडे गिरवी न कळे करता यावळे ऐसा नाही. भाव भरल्यापेक्षा मोठा आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा सधर्म निर्धार हे वर्मन पुढे किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयती दया ज्ञानम लब्ध्वा परा शांती. म्हणजे काय गच्छति गीतेत सांगितलं भगवंताने. श्रद्धा भाव सगळ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. मला अभगे म्हणतो बघा मी, आताही म्हणतो हरी भावे गावे